नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण झटपट तयार होणारे तांदळाचे खिच्चे कसे करायचे ते पाहणार आहोत। तर हे खिच्चे करायला एकदम सोपे आहेत आणि खायलाही तितकेच छान लागतात। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। तर त्यासाठी इथे मी 4 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, 2.5 चमचे मीठ आणि 1.5 चमचा पापड खार घेतलेला आहे। त्यासोबतच 2 चमचे जिरे आणि 1 चमचा ओवा घेतलेला आहे। तर आता कढईला थोडंसं आधी तेल लावून घ्यायचं आणि नंतर त्यामध्ये 5 वाटी पाणी टाकायचं आहे। तर इथे मी 30 वाटी घेतली आहे, ज्या वाटीने आपण तांदळाचं पीठ मोजून घेतलं आहे तर सर्व मापे एकाच वाटीने घ्यायचे आहेत। तर यासाठी लागणारं तांदळाचं पीठ कसं तयार करायचं हे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे। आता यामध्येच आपण हे ओवा आणि जिरे घेतले ते यामध्ये टाकायचे, त्यासोबतच मीठ आणि पापड खार टाकायचा। आता या पाण्याला उकळी येऊन द्यायची आहे। तर इथे पाण्याला उकळी आली आहे। आता गॅस मध्यम आचेवर करायचा आणि यामध्ये थोडं थोडं पीठ टाकत आपल्याला लाटण्याच्या सहाय्याने अशा पद्धतीने पीठ व्यवस्थित हटून घ्यायचं। तर इथे सर्व पीठ टाकून झालेलं आहे। अशा पद्धतीने लाटण्याच्या सहाय्याने सर्व बाजूने व्यवस्थित मिक्स करत करत हे पीठ आपल्याला व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे। तर इथे सर्व पीठ मिक्स करून झालं आहे। आता यावर ताट ठेवायचं आहे आणि 15 मिनटं पूर्ण स्लो गॅसवरच आपलं हे वाफून घ्यायचं आहे। तर इथे 15 मिनटं झालेले आहेत। आता हे पीठ परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने पीठ पूर्णपणे स्लो गॅसवर ठेवून छान असं लाटण्याने मिक्स करून घेतलं की खिच्चे छान होतात। तर अशा पद्धतीने सर्व बाजूने पीठ काढून व्यवस्थित असं मिक्स करून झालेलं आहे। आता गॅस बंद करायचा। आता या कढईमधलं थोडं थोडं पीठ घेऊन आपल्याला हे मळून घ्यायचं आहे। तर अशा पद्धतीने थोडंसं पीठ ताटात काढून घेतलं आहे आणि आता हाताला थोडंसं तेल लावून हे थोडंसं मळून घ्यायचं किंवा पेल्याला थोडं तेल लावून पेल्याच्या सहाय्याने चांगलं मऊ होईल इतपत मळून घ्यायचंय। तरी ते पीठ छान असं मऊ झालेलं आहे। आता हाताने थोडंसं मळून याचा एक छोटासा गोळा घ्यायचा आणि अशा पद्धतीने लंबगोळ करून ह्याच्या लाट्या करून घ्यायच्यात। तर अशा पद्धतीने ते गोळे करून झालेत। आता एका प्लास्टिकच्या पेपरवर हे खिच्चे तयार करून घ्यायचे। मशीन नसेल तर हे खिच्चे आपल्याला एक पोलपटावर सुद्धा करता येतात। तर आता पोलपटावर कसे करायचे ते पाहूयात। तर त्यासाठी इथे प्लास्टिकचा पेपर घेतला आहे, त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि आता यावर एक लाटी ठेवायची आणि आता दुसरा पेपर याच्यावरती ठेवायचा आणि एका प्लेटच्या साहाय्याने गोल आकारात फिरवत हा पापड आपल्याला बनवून घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने मध्यभागात प्रेस करून हा पापड तयार करायचा। तर तुम्ही पाहू शकता किती छान असा गोल व्यवस्थित असा पापड झालेला आहे। आता आपण एका सुती कपड्यावर हा पापड टाकून घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने पेपर उचलून त्यावर थोडासा हात फिरवायचा आणि हा वरनं पेपर काढून घ्यायचा। तर अशाच पद्धतीने सर्व खिच्चे करून घ्यायचे। तर इथे सर्व खिच्चे करून झालेले आहेत आणि हे सर्व खिच्चे मी 2 दिवस उन्हात कडक असे वाळून घेतलेले आहेत। आता आपण हे तळून बघूयात। आता कढईत तेल गरम करून घ्यायचं आहे। तर इथे तेलामध्ये खिच्च्याचा एक तुकडा टाकून बघायचा। तर इथे हा पटकन असा वर आलेला आहे, म्हणजे तेल चांगलं गरम झालेलं आहे। तर आता आपण खिच्चे तळून घेऊयात। तर इथे तुम्ही पाहू शकता खिच्चे किती मस्त असे फुलले आहेत। तर अशाच पद्धतीने बाकीचे खिच्चे तळून घ्यायचे। मैत्रिणींनो,
तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्या शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा. तर मैत्रिणींनो, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत. धन्यवाद.